उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, आपण पाहताय वावर न्यूज, स्वराज्य मीडिया व उन्नती लाईव्ह अपडेट्स. मी आज आहे नंबर 8 पांगरी या ठिकाणी. पांगरी या कारखान्यानं अद्यापपर्यंत मागील हंगामात जे काही काळपासाठी या ठिकाणी ऊस आला गेला शेतकऱ्यांचा, त्यांचे अद्यापपर्यंत बोली भावानुसार किंवा जाहीर केलेल्या भावानुसार अद्यापपर्यंत बिल वर्ग केलेले नाही आहेत. त्याच अनुषंगाने या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश आज या ठिकाणी कारखान्यामध्ये पाहावयास मिळाला. संबंधित सर्व तरुण शेतकरी व वयस्कर शेतकरी या ठिकाणी आज कारखान्याच्या परिसरामध्ये जमले व त्यांनी जीएम साहेबांना या ठिकाणी घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्यांनी बिलाचं त्यांना बोलले आणि बोलल्यानंतर जीएम साहेबांनी त्यांना असं सांगितलं की येणाऱ्या मंगळवारपर्यंत मी तुमचे राहिलेले जे पैसे आहेत, जी रक्कम आम्ही कारखान्याने बोली केलेली आहे 2950 आणि 1800 तुम्हाला वर्ग केलेले आहेत. 1150चा जो काही आमच्याकडे थकीत हप्ता आहे तो हप्ता येत्या 2 दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना टाकूयात असं या ठिकाणी बोली केल्यानंतर तो शेतकऱ्याने त्या ठिकाणचा घेराव काढला आणि आज गेटच्या बाहेर या ठिकाणी आले आहेत. तसं पाहता या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश तयार करण्यासाठी आले. आपल्यासोबत जे दिसतेच शेतकरी हिवऱ्याचे शेतकरी आहेत, यांच्या हातामध्ये विषारी औषध कीटकनाशक आहे, ज्यांनी की जीएम साहेबांना असं सांगितलं की तुम्ही जर आमचे बिल देण्यासाठी असमर्थ असाल तर आम्ही या ठिकाणी आमच्या जीवाची पर्वा न करता कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या दालनासमोर किंवा गेटसमोर करू. पण कुठेतरी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तसा 2 दिवसाचा वेळ शेतकऱ्यांनी त्यांना दिलेला आहे. त्या मंगळवारपर्यंत आपण वाट पाहूयात की होतंय काय. आता या ठिकाणी आपल्यासोबत बरेच असे शेतकरी आहेत. मला सांगा माऊली भाया, आपल्याला जो जीएम साहेबांनी वेळ दिला तो वेळ मान्य आहे का किंवा लेखी त्यांनी आपल्याला असं दिलेलं आहे का? जीएम साहेबांनी आम्हाला मंगळवारपासून वेळ आणि विनंती केल्याबद्दल आम्ही त्यांचा मान ठेवला आहे. आम्ही तर असं ठरविलं होतं की इथून बिल घेतल्याशिवाय आम्ही उठणारच नाहीत, पण त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आम्ही तात्पुरतं थांबलो आहोत. शंकरभाया, आपण संबंधित सर्व शेतकरी जवळपास 100च्या आसपास शेतकरी या ठिकाणी आक्रोश मांडण्यासाठी आलं. जीएम साहेबांना आपण त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन घेराव घातला. नेमकी जीएम साहेबांसोबत, सोळंके साहेबांसोबत आपली चर्चा काय झाली शेतकरी या नात्यानं? आम्ही सर्व गावचे शेतकरी मिळून त्या ठिकाणी साहेबांसमोर गेलो आणि त्यांना एकच विनंती केली की आमचं जे उर्वरित देयक राहिलेलं आहे ते देयक त्वरित आम्हाला आमच्या शेतकऱ्याला मिळवून देऊन तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर त्यांना आम्ही एक निवेदन देण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी त्यांना निवेदन न स्वीकारता इकडे या ठिकाणी इनवॉर्डला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला मंगळवारचा अल्टिमेटम दिलेला आहे की पूर्ण शेतकऱ्याचे, म्हणजे आम्ही फक्त हिवरा गावापुरते मर्यादितच नाही तर जे काही शेतकऱ्याचे ऊसबिल या ठिकाणी राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसबिल देयक येत्या मंगळवारपर्यंत आम्ही देऊन टाकू. आणि जर आम्ही सर्व हिवरा ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी एक निवेदन पण इनवॉर्डला दिलेलं आहे, जर मंगळवारपर्यंत आमचे ऊसबिल नाही जमा झाले तर आम्ही या ठिकाणी उपोषणाचा इशारा पण या प्रशासनाला दिलेला आहे. आपण तसं पाहिलं तर काही या परिसरातील जे काही पुढारलेले नेतेवर्ग आहेत, नेते या ठिकाणी येतात, 10-20 लोकांची नावं देतात आणि त्यांच्या लगेतले लोकांचे किंवा त्यांच्या ओळखीच्या चेहऱ्यांचे बिल ते पास करून घेतात. असं या ठिकाणी या कारखान्याच्या कामकाजाबाबत चाललेलं आहे. आणि ज्यांनी कोणी आंदोलनाचा किंवा आत्मदहनचा इशारा केला अशांचे हे बिल यांनी पास केले आहेत, त्यांचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. आता माझ्या जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मागच्या 13 तारखेला 7 लोकांनी या ठिकाणी आत्मदहन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करू, आमचं राहिलं देयक जे आहे ते जर नाही काढलं तर 13 तारखेला आजच्या महिन्यातल्या 13 तारखेला जे काही निवेदन गेलं त्या दिवशी निवेदन कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला गेलं. कॅबिन मधून बाहेर पडल्यानंतर त्या 7 शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम या कारखान्याने वर्ग केली. याच अनुषंगाने कुठेतरी हे शेतकरी जागृत झाले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या हक्काचा पैसा, घामाचा पैसा किंवा आपल्या गेलेल्या ऊसाचा गाळपाचा पैसा या ठिकाणी मागण्यासाठी या ठिकाणी जोमाने आले होते. आपल्यासोबत आक्रमक असे नेतृत्व सेनेचे आहेत आबासाहेब काळे. आबासाहेब काळे, जीएम साहेबांसोबत नेमकी चर्चा कशा स्वरूपात आणि कोण्या माध्यमात झाली? जय महाराष्ट्र. ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचा आम्ही गुरुवारच्या नंतर बघू किंवा गुरुवारी बघू असं त्यांचं म्हणणं आलं. पण त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी सोमवारचा अल्टिमेटम दिलेला आहे. कारण की जे 1800 रुपये लोकांना वर्ग झालेत ऊसासाठी, त्या राहिलेले 1150 रुपये तुम्ही 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, गेलेला आहे. तरी बी आणखी पेरणी झालंय, लोकांचे खतं झालेत, आता पावसाने निसर्ग साथ देणार. त्यामुळे मी त्यांना आक्रमक भूमिकेत सांगितलं की मी सोमवारचा तुम्हाला येणाऱ्या सोमवारी मी तुम्हाला पैसे तुमच्याकडून घेणार म्हणजे घेणार. या ठिकाणी आपल्यासोबत हिवऱ्याचे गिलबिले साहेब आहेत, ज्यांनी की कीटकनाशक सोबत आणलं होतं. आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा गिलबिले साहेब, आपण कीटकनाशक आज सोबत घेऊन आलाय, याचा कुठेतरी प्रादुर्भाव म्हणा किंवा याचं कुठेतरी भीती मनात म्हणा आपल्याला लेखी असं आश्वासन जीएम साहेबांनी दिलं आहे, तर कुठलं आश्वासन त्यांनी आपल्या लेखी दिलं गेलं का? सोमवार मंगळवार पर्यंत बिल देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. तुम्ही कीटकनाशकाची बाटली घेऊन या ठिकाणी आला, कशासाठी आणली होती? मग हे पिण्यासाठी आणली होती.
ते आम्हाला बिल द्यायना झालेत. 1150चं बिल राहिलेलं थकीत उर्वरित, ते बिल दिलं नसल्यामुळं मला हे पर्याय करावं लागेल. मला दवाखान्याचं काम असताना त्यांनी माझे पैसे न दिल्यामुळं मला हे पर्याय निवडावा लागला. मग हा पर्याय आज तुम्ही घडीला हे घेऊन जाताय परत लेखी आश्वासन दिल्यानंतर. हा. उद्या लेखी आश्वासनाच्या दरम्यान त्यांनी त्या काळामध्ये जर आपलं बिल टाकलं नाही गेलं तर आपण आपला पुढला पर्याय हाच असेल का? आत्महत्या. आत्मदानाचा हा पर्याय माझा आहे, शेवट पर्याय. या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्यांचा जो काही आक्रोश आहे तो उचितच आहे, कारण शेतकऱ्याच्या कदर हा कारखाना करू शकलेला नाहीये. मागच्या 8 महिन्यापासून शेतकरी खेटे खात आहेत, या ठिकाणी आपल्या चप्पल झिजवतायत, सतत येऊन या गेटला धडक मारतायत. मागील काळामध्ये आंदोलन झाले, पण त्याच काळामध्ये आंदोलनकर्त्यांना कुठेतरी यांनी जे काही ओळखीचे चेहरे वाटले, आंदोलनामध्ये जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना या ठिकाणी पैसा टाकला गेला आणि कुणीतरी येऊन सांगतंय मागं म्हणल्यासारखं, किंवा कुणीतरी एखादा नेता येतंय 10 लोकांची यादी देते, त्या यादीनुसारही यांनी पैसे वाटप केलेत असे पुरावे देखील आमच्याकडे सबळ आहेत. आम्ही पुराव्याविषयी बोलू, यांनी जरी आमचा काही आक्षेप घेतला तरी. आपल्यासोबत या ठिकाणी पप्पू भैया निर्मळ आहेत. पप्पू भैया, आपण या ठिकाणी शेतकऱ्यासोबत आलात, आपणही शेतकरी आहात. काय चर्चा झाली मध्ये ते आपण काय निर्णय घ्या? मग आश्वासन दिलेलं आहे एमडी साहेबांना. बघू आता मंगळवारी शेवटचा निर्णय असेल. जेवढे जे आमचे 25-30 शेतकरी आहेत, ते डायरेक्ट आत्मदहनाचा आम्ही प्रयत्न करणार मंगळवारपर्यंत. जर नाही पैसे आले तर डायरेक्ट आत्मदहन. त्यांना पुढून 1 दिवस ही टाइम नाही, शेवटचा आमचा इशारा असेल. या ठिकाणी शेतकरी पप्पया निर्मळ यांनी शेवटचा अंतिम इशारा दिला की मंगळवारपर्यंत जर आमचं देयक तुम्ही द्यायला असमर्थ झालात तर आम्ही या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी समर्थ आहोत. कारखाना प्रशासनाला त्यांनी लेखी निवेदन दिले आणि लेखी निवेदनाचा त्यांनी कुठेतरी रिसिव्ह घेऊन ते रिसिव्ह त्यांच्यासोबत आहे. आपण पाहता वावर न्यूज, स्वराज्य मीडिया व उन्नती न्यूज. धन्यवाद. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.